गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही गोष्ट केली नाही तर गुरुपूजा अपूर्ण राहते. प्रत्येक शिष्याने हे पाहिलंच पाहिजे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. नमस्कार मित्रांनो. वर्षभरात अनेक सण येतात, पण एक असाच दिवस येतो जो देवापेक्षाही गुरुचं स्थान आपल्याला समजावून सांगतो. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण या दिवशी असं काय घडतं की लाखो भक्त आपल्या गुरूंना वंदन करतात. आणि आज आपण ज्या एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती प्रत्येक शिष्याने आयुष्यात एकदा तरी समजून घेतली पाहिजे. गुरुपौर्णिमा का साजरी करतात? चला बघूया. गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास यांची जयंतीनिमित्त साजरी केली जाते. महर्षी व्यास यांनी वेदांचं विभाजन केलं, महाभारत लिहिलं, अनेक पुराणात संकलन केलं. म्हणूनच त्यांना आदिगुरु म्हणून मानलं जातं. आजही अनेक ठिकाणी या दिवशी व्यासपूजा केली जाते. गुरूंचं स्थान इतकं मोठं का? चला आता जाणून घेऊ. आपण देवाला ओळखतो कसा? धर्म समजतो कसा? ज्ञान मिळवतो कसं? याचं उत्तर एकच आहे. गुरु फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर योग्य मार्ग दाखवतो. चूक झाली तर थांबवतो आणि योग्य वेळी प्रोत्साहन देतो. गुरु म्हणजे नेमकं कोण? फक्त आध्यात्मिक गुरु नव्हे, आई वडील शिक्षक आणि जीवनात योग्य दिशा दाखवणारी कोणताही व्यक्ती आपला गुरु असू शकते. आज आपण विचार पाहणार आहोत. ज्ञान देणाऱ्याचा आदर केला तर ज्ञान वाढतं, अहंकार केला तर ज्ञान तिथेच थांबतं. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत ती गोष्ट जिच्याशिवाय गुरुपौर्णिमा अपूर्ण का मानली जाते. आणि ती गोष्ट फुले नाही तर नारळ नाही किंवा मोठी गुरुदक्षिणाही नाही. मग नेमकं काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. महर्षी व्यास आणि गुरुपौर्णिमेचा इतिहास जाणून घेतला, पण आता तो प्रश्न ज्याचं उत्तर प्रत्येक शिष्याने आयुष्यात एकदा तरी समजून घ्यायला हवं. ती गोष्ट नेमकी कोणती? फुले नारळ की गुरुदक्षिणा? अनेक लोक गुरुपौर्णिमेला फुले वाहतात, हार अर्पण करतात, गुरुदक्षिणा देतात. हे सर्व चांगलं आहे, पण जर मनात अहंकार असेल तर या सर्व गोष्टी अपूर्ण ठरतात. ती एक गोष्ट म्हणजे कृतज्ञता. हो, मनापासूनची कृतज्ञता. ज्यांनी आपल्याला घडवलंय त्यांच्याबद्दल मनात आदर असणं हीच सर्वात मोठी गुरुदक्षिणा मानली जाते. एक छोटीशी गोष्ट. एक शिष्य दरवर्षी महागडी भेट घेऊन गुरूंकडे जात असे. दुसरा शिष्य रिकाम्या हाताने यायचा, पण तो दरवेळी गुरूंचे चरण स्पर्श करून म्हणायचा, गुरुदेव, आज मी तुमच्याकडून शिकवलेला एक चांगला गुण माझ्या आयुष्यात आणला. गुरूंनी दोघांकडे पाहिलं आणि म्हणाले, भेटवस्तू संपतात पण चांगले संस्कार आयुष्यभर राहतात. गुरुदक्षिणा म्हणजे फक्त पैसा नाही. गुरुदक्षिणा म्हणजे गुरूंनी दिलेली ज्ञान आचरणात आणणं, खोटं न बोलणं, आई वडिलांचा आदर करणं, प्रामाणिक राहणं आणि वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करणं. आजच स्वतःला एक वचन द्या. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वाईट सवय सोडण्याचा निश्चय करा किंवा एक चांगली सवय लावण्याचा संकल्प करा. कदाचित हीच तुमची खरी गुरुदक्षिणा असेल. आजचा छोटासा संकल्प मनात म्हणा, गुरुदेव, तुम्ही दिलेलं ज्ञान मी माझ्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, गुरुपौर्णिमेची ही सर्वात मोठी शिकवण आपण समजून घेतली, पण इतिहास असा काही शिष्य होऊन गेलेत ज्यांनी आपले गुरूंसाठी सर्वस्व अर्पण केलं. त्यांची कथा ऐकून आजही अंगावर काटा येतो. गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि खरी गुरुदक्षिणा काय असते हे समजून घेतलं, पण आता आपण अशी एक कथा पाहणार आहोत जी फक्त कथा नाही तर गुरुभक्ती
एक अमर उदाहरण आहे. एकलव्याची कथा. खूप वर्षापूर्वी वनात एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं एकलव्य. त्याला धनुर्विद्या शिकायची होती आणि त्या काळात धनुर्विद्येचं सर्वात महान गुरु होते द्रोणाचार्य. एकलव्य द्रोणाचार्याकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, मला तुमचा शिष्य व्हायचं आहे. पण काही कारणामुळे त्यांना शिष्य म्हणून स्वीकारणं गेलं नाही. पण त्याने हार मानली नाही. एकलव्य दुःखी झाला, पण निराश झाला नाही. त्याने मातीची द्रोणाचार्य मूर्ती बनवली आणि दररोज त्या मूर्तीसमोर सराव सुरू केला. दिवस, महिने, वर्ष, पाऊस आला, उन्हाळा आला, हिवाळा आला, पण एकलव्याचा सराव थांबला नाही. तो दररोज गुरूंचं स्मरण करून धनुष्य हातात घ्यायचा. आणि एक दिवस एकलव्य इतका महान धनुर्धर झाला की त्याच्या कौशल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. गुरुभक्ती म्हणजे काय, या कथेतून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. गुरु फक्त समोर असणं महत्त्वाचं नसतं, तर त्याच्याबद्दल मनात असलेला आदर महत्त्वाचा असतो. आजच्या काळात ही कथा काय शिकवते? आज आपल्याकडे शाळा आहेत, कॉलेज आहेत, मोबाईल आहेत, इंटरनेट आहेत, पण कधीकधी आपण ज्ञान देणाऱ्याचा आदर करणं विसरतो. शिक्षक, आईवडील, मार्गदर्शक यांनी दिलेला शिकवणीचा आदर करणं हीच खरी गुरुभक्ती आहे. एक छोटीशी भावना. कदाचित आज तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असेल जिने तुम्हाला योग्य मार्ग दाखवला असेल. तुमचे आईवडील, शिक्षक, मोठे भाऊ, बहीण किंवा कोणीतरी मित्र सुद्धा. आज त्यांचं मनापासून आभार माना. आजचा छोटासा उपाय. आज एक मेसेज पाठवा किंवा फोन करा आणि फक्त एवढंच म्हणा, तुम्ही मला खूप काही शिकवलं, त्यासाठी धन्यवाद. कधीकधी हे 2 शब्दसुद्धा सर्वात मोठी गुरुदक्षिणा ठरतात. मित्रांनो, आता उरला आहे या व्हिडिओचा सर्वात भावनिक आणि शक्तिशाली भाग. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी काय करावं, गुरुंना कसं वंदन करावं आणि प्रत्येक शिष्याने आयुष्यात लक्षात ठेवावी अशी अंतिम शिकवण कोणती, हे सर्व अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास, गुरूंचं महत्त्व आणि खरी गुरुदक्षिणा काय असते हे जाणून घेतलं. आता या पवित्र दिवशी घरी नेमकं काय करावं हे पाहूया. 1. आपल्या गुरूचं स्मरण करा. तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांना मनापासून वंदन करा. जर नसतील तर आईवडिलांना, शिक्षक किंवा तुमच्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीचं स्मरण करा. 2. कृतज्ञता व्यक्त करा. आज एक फोन करा, एक मेसेज पाठवा किंवा प्रत्यक्ष भेटून फक्त एवढंच म्हणा, तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो, धन्यवाद. काही वेळा ही 4 शब्द कोणत्याही भेटीपेक्षा मोठे असतात. 3. गुरूंनी दिलेल्या शिकवणीचं स्मरण करा. आज 10 मिनिटे शांत बसा आणि स्वतःला विचारा, माझ्या गुरूंनी मला कोणती सर्वात मोठी शिकवण दिली. जर त्या शिकवणीचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असू तर तीच खरी गुरुपूजा आहे. 4. एक चांगला संकल्प करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वाईट सवय सोडण्याचा किंवा एक चांगली सवय लावण्याचा निश्चय करा. उदाहरण, रोज 10 मिनिटे वाचन करणं, आईवडिलांच्या प्रेमाने बोलणं, खोटं न बोलणं किंवा दररोज काही मिनिटे प्रार्थना करणं. शेवटची प्रेरणादायी कथा पाहूया. एक वृद्ध गुरु आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश देत होता की शिष्याने विचारलं, गुरुदेव, तुमच्यासाठी आम्ही सर्वात मोठी गुरुदक्षिणा कोणती देऊ? गुरु हसले आणि म्हणाले, माझ्यासाठी काही आणू नको, पण मी शिकवलेले आयुष्यभर विसरू नका. संपूर्ण सभागृह शांत झाला, कारण त्या क्षणी सर्वात समजलं की खरी गुरुदक्षिणा म्हणजे गुरूंच्या शिकवणीवर चालणं.
मित्रांनो, गुरुपौर्णिमा ही फक्त एक सण नाही, ती एक आपल्या जीवनाची दिशा दाखवणारा, प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरु आपल्याला यश मिळवून देतं नाही, ते यशाकडे जाणारा योग्य मार्ग दाखवतात आणि जो शिष्य त्या मार्गावर प्रामाणिकपणे चालतो त्याचंच जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज कमेंटमध्ये तुमच्या जीवनात सर्वात मोठे गुरु कोण आहे हे नक्की लिहा आणि एकदा मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. पुन्हा भेटूया अशा एकच सुंदर आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.